मित्रांनो नमस्कार. विधान भवनात जी काही हाणामारी झाली दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये, त्यानंतर त्या हाणामारी करणाऱ्या दोन्ही कार्यकर्त्यांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आणि मग यांच्या अटकांपर्यंत जी बाब जाऊन पोहोचली होती, त्यातला जो गोपीचंद पडळकरांचा समर्थक होता ऋषिकेश टकले, त्यालाही अटक झाली आणि नितीन देशमुख जो आव्हाडांचा समर्थक होता त्यालाही अटक झाली. पण यांच्या अटका टाळण्यासाठी यांचे जे आका आहेत, राजकीय आका, त्यांनी किती आटोकाट प्रयत्न केले याची झलकही आपण काल पाहिली. पडळकरांनी फारसं काही यात स्वारस्य दाखवलं नाही. त्यांचा तो समर्थक जो आहे त्याच्याबद्दल आधीच वावड्या उठवल्या गेल्या होत्या की तो सराईत गुन्हेगार आहे, त्याच्यावर मकोका खाली वगैरे कारवाया झालेल्या आहेत. पण जितेंद्र आव्हाडांचा जो सखा होता तो तर मोबाईल चोर बोका निघाला, नितीन देशमुख. आता हे काही कमी आहे का? आणि तरीही अशा माणसासाठी जितेंद्र आव्हाड त्याची अटक टाळण्यासाठी किंवा त्याला मेडिकलला नेत असताना पोलिसांच्या गाडीखाली अक्षरशः स्वतःला झोकून दिलं आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कारवाईत अडथळा आणण्याचा एक गुन्हा स्वतःवर ओढून घेतला. आता आव्हाडांवरही या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. हे सगळं पाहता आपल्या लक्षात येईल की ही जी काही टोळी आहे एका राजकीय पक्षाची, एका राजकीय विचारधारेची, त्याच्यात आव्हाडही आहेत, यात रोहित पवारही आहेत, यांनी नेमका काल काय धिंगाणा घातलाय तो तुम्हाला समाज माध्यमांवर पाहायला मिळाला असेल. आव्हाडांनी गाडीखाली झोकून देणं असो की रोहित पवार मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथल्या पोलिसांवर अरेरावी करत, तू तर साधा PSI आहे असं एका पोलीस अधिकाऱ्याला म्हणणं, हे कितपत योग्य होतं? हा जो काही माज, ही गुर्मी, ही चरबी जी आली आहे या लोकांमध्ये, ती नेमकी कशामुळे? रोहित पवार एका पोलीस अधिकाऱ्याला, सरकारी कर्मचाऱ्याला म्हणतात की तू तर साधा PSI आहे म्हणून त्याने आवाज चढवून बोलू नये. PSI व्हायला किती कष्ट उपसावे लागतात हे रोहित पवारांना काय माहिती? रोहित पवार आडनाव पवार आहे आणि त्या आडनावाच्या पुण्यामुळे त्यांना हे सगळं आमदारपद म्हणा की त्याच्या आधीचे काही राजकीय जी काही पदं मिळाली ती निव्वळ पवार आडनावामुळे मिळालेली आहेत. त्यांनी कुठली ट्रेनिंग घेतली, यांनी कुठं काय कष्ट उपसले इथपर्यंत यायला? पण त्या बिचारा त्या PSI ने आपलं आयुष्य खर्ची घातलंय, तरुणपण तारुण्य खर्ची घातले, तेव्हा कुठे जाऊन तो पोलीस भरतीत पास झाला आणि परीक्षा देत देत PSI झाला. तो काय साधा सुद्धा आहे? त्याची यांची तुलना होऊ शकते का? त्यांची गुर्मी किती वाढलेली आहे ती बघा. काय चाललेलं पोलीस ठाण्यात ती व्हिडिओ क्लिपच तुम्हाला दाखवतो. आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला, शहाणपणा करू नका. बोलता येत नसेल तर बोलायचं नाही, कळलं का? चला बाहेर तुम्ही तिथं. आमदारावर आवाज पोलिसांना सहकार्य केलं, पोलिसांनी नीट वागले. गोपने साहेब मी नीट वागलं पाहिजे, नीट बोललं पाहिजे ना. साहेबांना हात लावायचं नाही असं वाटतंय काय? कसं बोलतो हे तर कळायला पाहिजे. चौकी नाही पोलिसांना सांगितलं आमदारला आणलं जाते आणि त्याची असणारी दखल घेतली जाते काय? आणि तुम्ही साधे PS आहेत असं हात बी दुकान बोलताय तुम्ही? एक रिस्पेक्टिव्ह बोलतो. गर्दी झालेली आहे. आम्हाला इथे आहोत ना, आम्ही इथे बसून घेतो. पाहिलं? आता आव्हाडांची जी काही अरेरावी आहे पोलिसांवरची, तीही तुम्ही बघणं गरजेचं आहे. तीही व्हिडिओ क्लिप बघा. गाडीच्या समोर कोणत्याच अवस्थेत उठणार नाही अशी भूमिका जी आहे ती जितेंद्र आव्हाडांनी घेतलेली आहे.
आपल्याला या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. या दोन माणसांची संपूर्ण कारवाई या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. आंदोलक मात्र आता या आंदोलनावरती ठाम आहेत. जितेंद्र आव्हाड गाडीच्या खाली गेलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी पाहायला मिळतं. आंदोलन मात्र त्यांनी या ठिकाणी तेवत ठेवलेलं असल्याचं आपण पाहू शकतो. आम्हाला पकडता. जितेंद्र आव्हाड या ठिकाणी गाडीच्या खाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण आंदोलन जे आहे अतिशय उग्र स्वरूपात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी होताना सध्या पाहायला मिळत आहे. सगळे कार्यकर्त्यांची धडपड आहे पोलिसांकडे या ठिकाणी होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि संपूर्ण आंदोलन जे आहे ते उग्र स्वरूपात हो मार लागेल. हे डोक्याला मार लागेल. साहेब हो साहेब लागेल. इजा होईल तुम्हाला. हो मार लागेल. डोक्याला मार लागेल. डोक्याला मार लागेल. बरं डोक्याला मार लागेल. साहेब लागेल तुम्हाला. हो साहेब लागेल. लागेल तुम्हाला. साहेब लागेल बरं का. आव्हाड साहेब आव्हाड साहेब आव्हाड साहेब लागेल. आव्हाड साहेब आव्हाड साहेब लागेल तुम्हाला. आव्हाड साहेब हो साहेब लागेल. आव्हाड साहेब हो साहेब लागेल. लागेल असं करू नका. साहेब लागेल तुम्हाला. साहेब लागेल लागेल साहेब लागेल. चष्मा घे. यांना रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. पोलीस हो सर हो सर हो सर 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 हो सर हो सर प्लीज हो सर प्लीज हो सर प्लीज सर 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 प्लीज सर सर आम्ही साहेब 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 एवढं हे करू नका. पाहिलं मित्रो, हा जो नितीन देशमुख नावाचा आव्हाडांचा सखा आहे, ज्याला मी मोबाईल चोर बोखा म्हणालो, त्याच्यावरती जे गुन्हे दाखल आहेत ना, ते मी तुम्हाला वाचूनच दाखवतो. ठाणे, पार्कसाईड पोलीस स्टेशन अशा इतर 2-3 पोलीस ठाण्यांमधून जी काही माहिती मिळाली तुम्हाला स्क्रीनवरही मी तो स्क्रीनशॉट दाखवतोय. तर बघा 380 जे भारतीय दंडविधान IPC ज्याला म्हणतो आपण, तर दखलपात्र गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. भादवी 380, 324, 323, 504, 354, 504, 37B, 135, म्हणजे 380चा विचार केला तर चोरी करणं, जी मी मोबाईल चोरीची जी गोष्ट सांगितली. दुसरा जो आहे 324, तो शस्त्र वापरून एखाद्याला दुखापत करणं. 354 स्त्रीचा महिलेचा विनयभंग करणं. इतके गुन्हे या महाशयावरती दाखल आहेत, म्हणजे ज्यात 7 वर्षाची, 3 वर्षाची, 2 ते 7 वर्षांची अशी शिक्षा होऊ शकते. आणि हे सगळे जे आहेत इतके कर्तबगार लोक, ते जितेंद्र आव्हाडांचे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत. आणि अशा लोकांना विधान भवनाच्या प्रांगणात, विधान भवनात प्रवेश मिळतो, जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत पडीक असतो विधान भवनात. अशा पद्धतीची माहिती पुढे येते. आता नवीन नियम लागू झालाय की या पुढची जी काही अधिवेशनं होतील तिथे अभ्यागतांना प्रवेशच नाही, म्हणजे पास आणि इतरच्या काही झंझट आहेत त्या सगळ्या बंद होतील. पण आता जे घडून गेलंय त्याबद्दल काय बोलायचं? मुळातच या प्रकरणाची कुरापत जी काढली गेली होती ती मंगळसूत्र चोर. मंगळसूत्र चोराचा. अरे मंगळसूत्र चोराचा. अरे मंगळसूत्र चोराचा. आणि मंगळसूत्र चोराचा विजय असो, हा जो काही नारा दिला होता आव्हाडांनी, त्या मंगळसूत्र चोर असण्याबद्दल कितपत तथ्य आहे? म्हणजे सरळ सरळ सांगायचं तर गोपीचंद पडळकर हे मंगळसूत्र चोर असं त्यांचं एक सोशल मीडियावर पसरवलं जात होतं. पण 2014 साली आटपाडीमधल्या एका लग्न समारंभात, पडळकर कुटुंबियांच्याच लग्न समारंभात आपापसात झालेली बाचाबाची, भांडणं, आणि त्यात एका महिलेनं काही 6 की 6.5 तोळ्याचं जे काही मंगळसूत्र गळ्यात घातलं होतं ते तुटून गहाळ झालं. आणि त्या प्रकरणी एक गुन्हा दाखल झाला की मंगळसूत्र गहाळ झालं. आणि त्या गुन्ह्यामध्ये
ही जी काही इतर पडळकर मंडळी होती त्यात गोपीचंद पडळकरांचे नाव त्यात लिहिलं गेलं होतं. अशा घटनेला आपण कसं बघितलं पाहिजे, आणि त्यातून जर आपण एखाद्याला मंगळसूत्र चोर ठरवत असतो तर त्याला काय लॉजिक आहे का त्या मागे? मग पडळकर खरोखरच मंगळसूत्र चोर होते का याचा उलगडा झालेला आहे. तरी सुद्धा त्यांना मंगळसूत्र चोर म्हणून हिणवणं आणि सोबत एका मोबाईल चोराला घेऊन हिंडणं हे कितपत पटतंय ते तुम्हीच बघा. मित्रहो, हे असे आपले लोकप्रतिनिधी, त्यांना सत्ता असतानाही माज होता, गुर्मी होती. कालच्याच मी व्हिडिओत सांगितलंय की आव्हाडांनी मंत्रिपदाचा माज करत अनंत करमुसे नावाच्या आमच्या एका भावाला जी मारहाण केली होती ती जगजाहीर आहे, आणि त्याचा अजून सोक्षमोक्ष लागलेला नाहीये. एवढं मोठं बालंट, एवढं मोठं जे काही सावट आपल्या डोक्यावर घेऊन हिंडत असताना त्यानंतरही अशा पद्धतीनं सत्तेत नसतानाही हे लोक एवढा माज करू शकतात. त्यामुळे यांच्या हिमतीला खरं तर दाद दिली पाहिजे. जितेंद्र आव्हाडांचा जो सखा आहे तो मोबाईल चोर बोका निघाला, हेच मला या व्हिडिओतून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. मित्रहो, मंगळसूत्र चोर ते मोबाईल चोर हा जो काही प्रवास होता मागच्या 2-2.5 दिवसातला, आणि त्यातून विधानमंडळ जे आपलं विधान भवन आहे, एक सर्वोच्च कायदे मंदिर आहे, आणि त्या कायदे मंदिराच्या पावित्र्याला, नीतिमत्तेला, नैतिकतेला कुठेतरी बट्टा लागला अशी जी काही चर्चा सुरू आहे, त्याला कारणीभूत ठरणारे नेमके कोण आहेत याचा आमचे सुज्ञ प्रेक्षक विचार करतीलच. मी फक्त वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडलेली आहे. बघा, विचार करा आणि सुज्ञपणे व्यक्त व्हा. कमेंट बॉक्स ओपन आहे. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9.